संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत एप्रिल, मे आणि जून 3 महिन्यांचं धान्य आता एकाच वेळी वितरित करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं धान्य आता एकाच वेळी वितरित करण्यात येत आहे। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 70% धान्याची उचल पूर्ण झाली आहे। सध्या रेशनद्वारे दरमहा ठराविक प्रमाणात धान्य दिलं जातं। मात्र संभाव्य अडचणी लक्षात घेता नागरिकांना एकाच वेळी 3 महिन्यांचा साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे। यामुळं नागरिकांना अनिश्चिततेच्या काळात दिलासा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून अनेक ठिकाणी धान्य वितरण वेगानं सुरू आहे। मात्र काही रेशन दुकानदारांकडे एकाच वेळी 3 महिन्यांचा साठा ठेवण्यासाठी जागेची अडचण असल्यानं टप्प्याटप्प्यानं कोटा दिला जात आहे। तरीही लाभार्थ्यांना एका महिन्यात 3 महिन्यांचं धान्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे। याशिवाय भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला मका एप्रिल आणि मे महिन्यासाठी शिधापत्रिका धारकांना मोफत दिला जाणार आहे। अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कार्ड 14 किलो तांदूळ, 16 किलो गहू आणि 5 किलो मका असं एकूण 35 किलो धान्य मोफत मिळणार आहे। तर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि 1 किलो मका असं एकूण 5 किलो धान्य दिलं जाणार आहे। दरम्यान गव्हात 5 किलोनं कपात करून त्याऐवजी मका देण्यात येणार आहे। जून महिन्यात मात्र पूर्वीप्रमाणेच धान्य वितरण होणार आहे। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनानं पर्याय म्हणून रेशन दुकानांमधून निळं रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून याबाबत माहिती मागवण्यात आली असून प्रति लाभार्थी रॉकेलचं प्रमाण आणि दर अद्याप निश्चित झालेले नाहीत। मात्र पिवळ्या, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकांना रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली। सोलापूर ग्रामीणमध्ये 11 तालुके आहेत। ग्रामीणमधील 11 तालुक्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यासाठी 1 किलो मका, 2 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असं प्रति व्यक्ती 5 किलो जे धान्य आपण देत असतो त्याच्यामध्ये मका 1 किलो, 2 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असं 5 किलो धान्य दिले जाईल। आणि एप्रिल महिन्यामध्ये अंत्योदय लाभार्थ्यासाठी 5 किलो मका, 16 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्यात येईल। म्हणजे एकूण अंत्योदयला प्रति कार्ड 35 किलो जे धान्य देण्यात येतं आहे त्याचं मी तुम्हाला बायप्रोविजन सांगितलं। तसेच मे 2026मध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यासाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय प्रति कार्डासाठी 10 किलो मका, 11 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ वितरित करण्यात येईल। तसेच माहे जून 2026मध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यासाठी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती आणि अंत्योदय कार्डसाठी 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ हे आपलं धान्य वेळेवर सर्व रास्त भाव दुकानदाराकडून घ्या। तातडीने धान्य सर्व दुकानदारांनी वितरित करावं आणि आलेलं धान्य तातडीने खाली करून घ्यावं